नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण 9 वाजलेत. न्याहारी वगैरे झालेले आहे आणि वरती मंदिरामध्ये जीर्णोद्धाराची तयारी सुरू आहे. तर आज मूर्ती ॲक्च्युली आपण जी उतरवली आहे संदेशच्या घरी, तर ती मंदिरापाशी आणायची आहे आणि मग खरं तर उद्यापासून जीर्णोद्धाराला सुरुवात होईल. तर आता सर्व वाडीतील भाऊ बहिणी, सगळ्या काकी काका सगळेजण आलेले आहेत आणि मस्त वाडी भरलेली वाटते. तर हे आपलं हनुमान मंदिर, कलशारोहण आणि जीर्णोद्धार आता कार्यक्रम 1-2 दिवसामध्ये आहे. आणि गावाला आंबे फणसांची काही कमी नाही. पणच बघा कुठे लागले ते एकदम बुंद्याला. तर इकडे संदेशच्या घरी मूर्ती ठेवली होती, आता मंदिरापाशी घेऊन जायचं आहे. शाबाश शाबाश शाबाश. अंगण तर पावसातून उचक उघडणारच आहे. घ्यावासाठी चौकाशे जोर लावा, फक्त जोर लावा. खाली होते मी उचलू का? खाली आतमध्ये आहे ना आता फिरवा डायरेक्ट, फिरवून डायरेक्ट बांधाच्या अर्धी खाली गेली तरी चालेल. आता सर्वांनी तिकडे जोर द्या जा. फिरवा जा तिकडे. अजून कोण आहे तेवढे बांधावर गेलाय तो. इकडे खाल्लं पकडा, चांगला सपोर्ट लावा. चला, मूर्ती बसवलेली आणि पाठून बस पण आले आपले संगमेश्वर निरदवाडी. कॉन्ट्रॅक्टर पण आले, सर्वच एकत्र आलेत. त्यांना थांबवा ना, त्याला गाडीवाल्याला रिवर्स मारायला लागेल. पाठी दाखवायला लागेल. पाठी हाय तो घे, जा रे घे. मी ते बरोबर घे. चला मंडळी, दुपारी मूर्ती आम्ही मंदिरात आणले आणि जरा जेवलो वगैरे, थोडासा आराम केला. आता निघालो आहे निमंत्रण पत्रिका वाटायला. आमचं डिपार्टमेंट आहे अंधेरी आणि कारबटले गाव, बाकीचे सगळे वेगवेगळ्या दिशेला गेलेत. सकाळी गावामध्ये वाटून झालेत, आता जरा पंचक्रोशीमध्ये. दुपारचे किती वाजलेत माहिती आहे? 1 वाजला आहे. कडाक्याचं ऊन आहे. चला, कारबटल्यामध्ये आलेलं आहे. ते येताना कारबटल्यामध्ये जाऊ. हा जातो, आपण जातो. इकडे बाजूला कालेश्वर देवीचं मंदिर आणि इथूनच आपल्याला आता कांदलीच्या पुलावरून जायचं आहे अंधेरीमध्ये. हा इकडे कांदलीचा पूल. अंधेरीमध्ये आलो आहे. हे सुभद्राचं घर, इकडे सोलकर. इकडे किंजलवाडी, सुरतची सासरवाडी. बस पण इथे जेवण थांबते, लास्ट स्टॉप. आणि इथूनच खाली ग्रामदेवत मंदिर आहे, तिकडे जायला रस्ता आहे. हा सरळ रस्ता जातो. आणि इकडे विनोद मालप पण राहतो, बंड्या. किंजलवाडीमध्ये आपण आलो आहे, तिकडे गणेश मंदिर आहे. आणि इकडे ही सुरतची सासरवाडी. पहिलंच घर आहे मस्त. ह्याच्या पाठी बंड्या राहतो काय? ओके, इकडे येऊन गेलो मी मा. हां नाही, साखर पण नव्हतं मी.
शाळेमध्ये होतं तेव्हा आलो. साखरपुडा नव्हतं मी सुरतच्या. हे चावते काय हो मामा न चावते काय हो ना बरोबर ना. 3 दिवस पण या तिकडं. 3 दिवस म्हटलं या. मला नाही झेपत ना या सर्वात. आता चहापेक्षा असं काहीतरी मिळालं की मस्त वाटतं. मला म्हणतात चहा घेणार का बोललो नको. म्हणतात काय फणस खाणार का. हां फणस खाणार. ए खा रे. चला फणस वगैरे मस्त खाल्लेले आहेत. आता जरा बंड्याच्या घरी चाललं आहे. बंड्याच्या घरी कुत्रा आहे वाटतं. बांधलेला आहे का हॅलो बंड्या. हो पकडा 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 त्याला. हा बंड्याचा. हॅलो कालू काहो काय बंड्या गेला लगेच. आला होता तो होय काय ते पुढे. नाही पाणी नको. पाणी प्यायलेलं. हनुमान मंदिर जीर्णोद्धार आहे निवळीत. या मग वेळ काढून. या आमच्या पांडवांकडचे बरोबर ना. मग बहीण मग आत्या मी लिलाचा वनगेन लिला. मच्छीवाले हा होय तर हा माझा बहिणीचा भाचा माझ्या लेकीचा भाचा म्हणतो. तो वनगेवाडचा आहे ना तो नेटवर पाठवतो मला. हा शाहील पालकर. हा 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 हा. तर एकदा गणपती व्हावलेले तो पण दाखवला ना. बघ तुमचं गणपती निवडीतले इथं खाली ह्याच्या रावणीच्या घातल्यावर. तर मी म्हटलं हा रावणीचा घातल. मग तुम्हाला कसा माहिती. तर म्हटलं रावणीचा घातल मला नाही का माहिती. मी येतलीच म्हणावं. हा मी येतलीच. काय मग कधी आहे. उद्या परवा आणि शुक्रवार. या मोबाईल चला मग येऊ. इकडे अंगणामध्ये हे बघा सोनं सगळं आहे. कोकम आहे, उसळी आहे, आंब्याची सालं आहेत. तिकडून पण दिसतील. काय पाहिजे घेऊन जावा. तिकडे गणेश मंदिर आहे. मध्ये गार वाटतंय. सगळीकडे रे सुकडी बिकडी. आंब्याची फोडा बघा. असं एखादं उचलायला मजा येते. असं पटकन उचलायचं. हे बाय द वे मुकनाचं घर. हो मावशे काय जेवताय की. टायमावर आलो आम्ही. चल निघतो. गाव फिरायचं आहे. बाबू जेवतोय ना. अरे उठू दे तरी म्हणा. इकडे लवकर. तो काऊ भाऊ आलाय. काऊ भाऊ या सगळ्यांनी या. जेवता नाही जेवण नको. जेवलेलं जेवूनच आम्ही निघालो घरात ना. एवढ्या उन्हात नाही टाईमच नाही. म्हटलं जाऊन यायला लागेल ना आपल्या माणसांना. ते सांगा ना. या बाजूला इकडे हे जे मंदिर बघताय ना हे श्री सिद्धिविनायक मंदिर अंधेरी किंजळवाडी गणपती बाप्पाचं मंदिर आहे. बरेचशी लग्नकार्य वगैरे या ठिकाणी होतात वाडीतली. गणपती बाप्पा मोरया. कुठला ठीक आहे. मावशे काय करताय. जेवणाच्या टायमावर आलेले एकदम. काल आलो. आलेलं तुला भेटायला माघारी.
पुढेच आहे. लय भारी आहे रे. हे बघ ना, ते पडायला आलं तर त्याला शुद्ध नाही. हा इकडनं कर आता. शाबास, भारी आहे. भारी करते, मग चावू नकोस. चला, किंजलवाडीत बऱ्यापैकी दिलेलं आहे आमंत्रण. आता पुढे जायचं आहे. किती वाड्या सुरू आहे तिथं माहिती नाही? वाड्या आहे. वाड्या किती? 5 ना? होय. एक किंजलकड पुढं सोनारवाड. सोनारवाडी ती लास्ट ना. तर आपण आता होतो किंजलवाडीमध्ये. पुढे मधलीवाडी, होडेवाडी, मग बेंद्रेवाडी, नंतर सोनारवाडी. 5 वाड्या आहेत. का हो का काय बरी आहे ना? काय बरेच ना? हाय बाबा बघाय काय दादा आलाय की? नाही पोरगी आली तेवढी हा. होय येऊन आलो. पाणी नको येऊन आलो असंच आता. बरंच जायचं आहे. होय. होय काय? हां, तर उद्या नाही निघू आला तर याल. ते काकीने आले सकाळी. होय काय? हां, ये आता 3 दिवस. पावसात नका गडबड करता. काम झालंय तर गडबड. मग देवाला बाहेर कुठं किती दिवस ठेवायचा? असं आहे काय? होय. हम्म. ये परवा नमन आहे शुक्रवारी. शुक्रवारी आणि बुधवारी निलेम काय केला नाही. नीलम पुढे ढकलला. हे इटा मावशीचं घर. का मामा? काय मावशे? काय काय म्हणतेस काय? हे घे. उद्यापासून हं. 3-4 दिवस तिकडे निवडीतच हवेस. होय ना? हां, येईन बाबा. हो, हे इथंच आहे. मी बाबा आता नाही, इथंच कशालाच आहे येणार का? नाही हा. घर हां, इथंच येतो आता. लगेच सा. इथंच घरात जाय नको परत. होय, इथं आहेत ना. या कार्यक्रमाला. माझा 1 दिवस पण येणार नाही. नाही बाबा. दमलेच लग्न. आता जमत नाही. परवा 600 रुपये घेतलं नाही तर रिक्षा नाही. होय ना. आराम कर. मी आता तुला सांगते, मी आता येण्यात नाही. मोठ्या देवळाच्या पण नाही, तुमच्या देवळाच्या पण नाही ना, कुठल्याच नाही आता मी. बस झालं, लग्न केलं दमली. पाणी देऊ काय? पाणी नको आता जाता. चला आता इथून बेंद्रेवाडी जाऊया. हे इकडे दत्तगुरु सभागृह, दत्त मंदिर आहे, मधलीवाडी. आंबे भरपूर पिकता आहे. भूषणच्या घरी जाऊन आलेलं. आता ही सोनारवाडी. तर तात्यांच्या घरी जाऊया. हे घर आहे राईटवाला, पताकावाला. हो काकी. काय करताय? काय नाही, जेवढी फिरते जरा. तुम्ही उन्हातच कुणीकडं? त्या फिरायचे दिवस. आतमध्ये या पंखा लावते. फिरायचे दिवस फिरायचे. काकी आली ना वाटतं, पाया पडायला गेले तिकडं. आली नाही ना अजून? कोण आले. या. ओके. हो ना. आणि सुरज कुठे गेला? हाय, गाडी लावतोय. पाणी हां, थोडंसं द्या. मिक्स द्या, मिक्स पाणी. निंबू सरबत. नाही, उन्हामध्ये असंच पाहिजे काहीतरी. निंबू सरबत, कोकम सरबत, चहा वगैरे काय पाहिजे. प्यायलो. चला, इकडे भारतीताईकडे आलेलं आहे, माया भाऊजींकडं. होय हो जे. चला, अंधेरी गाव पूर्ण फिरलेलं बऱ्यापैकी. आणि आता कांदीचा पूल क्रॉस करून आपण आता आलो आहे कारबटले गावी. तर आता कारबटलेमध्ये थोडं पत्रिका देऊ आणि मग घर गाठूया. कारबटले आणि अंधेरी गावातून फिरून आलो. बाकीचे पण जे खाली कापचवाडी, नायरी, तिवरे, शृंगारपूर, कातुडीला गेलेले ते पण आलेत. आणि बाकी तिकडे कुचांबेच्या पट्ट्याला जे गेले, कुचांबे पाचांबे गाव आहे तिकडचे अजून काही आले नाहीत, त्यांना उशीर होईल. तर चला आता घरी आलो आहे, थोडा आराम करूया. पाऊस येईल बहुतेक आज.
चला मंडळी, मस्त असा फ्रेश झालो आहे. मगाशी आपण सर्व गावं फिरून आलो आणि सगळेजण मग एकत्रित भेटले मंदिरात. थोडा वेळ बसलेलो. आता सर्व तयारी सुरू आहे. तर घरी आलो आहे, जरा फ्रेश वगैरे झालो आहे. आता थोडंसं व्हिडिओ आहे ना एडिट करतो, एक्सपोर्टला टाकतो. परत मग आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि बाकीची तयारी करायची. आता उद्यापासून जीर्णोद्धार सोहळा चालू होतो आहे, 3 दिवसाचा खास कार्यक्रम. त्याच्यामध्ये परत आई वाघजाई देवी आपलं ग्रामदैवत आहे, त्याचाही गेल्या वर्षी जीर्णोद्धार झालेला, तर त्याचं वर्धापन दिन आहे. असे सगळे कार्यक्रम आता एका पाठोपाठ एक असणार आहेत. आणि हे सगळं झालं की आपल्याला मग परत नालासोपारा जायचं आहे. कारण ही मोठी ट्रिप होती, बरीचशी मोठी ट्रिप होती आणि खूप स्ट्रगलवाली ट्रिप होती. कारण ऑफिसची कामं म्हणा, ही सार्वजनिक कार्यक्रम आहेत, लग्न आहेत, लग्नाचे काही बाकीचे कार्यक्रम, साखरपुडा, धामाघरी, पाचमाघरी, हळद, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत आपण ही ट्रिप मॅनेज केलं आहे. तर चला मंडळी, आजच्या पुरतं इथे थांबूया. उद्यापासून जीर्णोद्धार सोहळ्याचा जो काही कार्यक्रम होईल तो तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. पण तात्पुरच्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.